माझा नवरा मेला म्हणून सासरच्या लोकांनी मला माझ्या 2 तरुण मुलींसोबत घराबाहेर काढले. मी माहेरी आले. तिथेही माझ्यासोबत वाईटच व्यवहार होत होता. नवऱ्याची राणी आणि माहेरच्यांची राजकुमारी असणारी मी आज मोलकरीण म्हणून राबत होते. तेव्हाच माझी नजर एका मांजरावर पडली, जी खूप जखमी अवस्थेत पडली होती. मी त्या मांजराला घरी घेऊन आले. माझ्या मुलींना तिची काळजी घ्यायला लावली. त्या मांजरामुळे तर मला माझ्या माहेरच्या लोकांनीही घराबाहेर काढले. पुढे त्या मांजराने तर माझ्यासोबत असे काही केले की पूर्ण गावच हैराण झाले. चला सुरू करूया या कथेला. सुनीता खूप श्रीमंत घरातील मुलाची बायको होती. तिला 2 मुलीही झाल्या होत्या. सुनीताचा नवरा आपल्या बायकोला व मुलींना खूप जीव लावत असे. त्यांच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करत असे. सुनीता खूप खुश होती की तिला इतका चांगला नवरा मिळाला. परंतु तिच्या आनंदाला कुणाची तरी नजर लागली असावी, म्हणूनच तिचा नवरा तिला अर्ध्यावरच सोडून गेला. सुनीता व तिच्या मुलींवर दुःखाचा डोंगर कोसळला. सुनीता आता इतक्या कमी वयातच एक विधवा स्त्री झाली होती. नवरा गेल्यानंतर सासरच्या लोकांनी सुनीताला व तिच्या मुलींना त्रास द्यायला सुरू केलं. नवऱ्याची राणी बनून राहणारी सुनीता आता घरातील मोलकरीण बनली होती. काहीच दिवसात सासरच्या लोकांनी सुनीताला व तिच्या मुलींना घराबाहेर काढले. आमचा मुलगा आता गेला आहे. तुझी इथे काही गरज नाही. तुझ्या ह्या 2 मुलींना घेऊन इथून कायमची निघून जा म्हणत तिच्या सासरच्या लोकांनी तिचा खूप अपमान केला. सुनीताने त्यांची खूप विनवणी केली. माझ्या मुली देखील तुमच्या घराचा वंश आहेत म्हटली. परंतु त्या लोकांनी तिचं ऐकलं नाही. खरं तर या 2 मुली होत्या. जर त्यांच्याऐवजी मुलगा असता तर नक्कीच सुनीताला व त्या मुलांना त्या घरच्यांनी स्वीकारलं असतं. परंतु अजूनही कमी विचारांचे लोक त्यांना मुलींमध्ये आपला वंश दिसत नसतो. म्हणूनच त्यांनी कसलाही विचार न करता त्यांना घराबाहेर काढलं. आता मात्र सुनीता आपल्या 2 मुलींना घेऊन तिच्या माहेरी निघून आली, कारण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. 2 समजदार तरुण मुलींना कुठे ठेवायचं हा तिच्यासमोर प्रश्न होता. माहेरी आल्यानंतर देखील त्यांच्यावर खूप प्रेम करणारे सगळेच होते असे नाही. आता सुनीताचे आईवडील म्हातारे झाले होते. भावाचे लग्न झाले होते. त्यामुळे त्या घरात आता आईवडिलांचं काहीच चालत नव्हतं. घराचा सगळा कारभार भावाच्या बायकोच्याच हातात होता. म्हणून सुनीताला त्या घरीही खूप इज्जत मिळत नव्हती. त्या घरात देखील तिला मोलकरणी सारखंच काम करावं लागायचं. तेव्हाच तिला व तिच्या 2 मुलींना खायला अन्न मिळायचं. सुनीताच्या भावावर आता आईवडिलांची, त्याच्या बायको मुलांची व तसेच सुनीता व तिच्या मुलींचीही जबाबदारी येऊन पडली होती. त्यामुळेच तो देखील खूपच चिडचिड करायचा. परंतु सुनीता आपले दिवस तिथे काढत होती, मोजत होती. एक दिवस ती भाजी मार्केटमध्ये गेली होती आणि परत येत असताना तिला वाटेतच एक जखमी मांजर दिसली. तिच्या पायाला जखम झाली होती. तिला नीट चालताही येत नव्हतं. सुनीताला तिची खूप कीव आली. तिनं त्या मांजरीला उचलून घेतलं आणि आपल्यासोबत ती त्या मांजराला घरी घेऊन आली. ज्यावेळी ती मांजर सुनीताने घरी आणली तेव्हा तिच्या वहिनीनं तिला खूप ऐकवणूक केली. तुम्हीच आमच्यावर एक ओझे आहात. अजून दुसऱ्यांनाही घेऊन यायची काही गरज नाही. आता ही मांजर घरात घाण करेल, ते सगळं आवरलं गेलं पाहिजे. नाहीतर ही मांजर इथे ठेवायची काही गरज नाही. सुनीताच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ज्या घरात ती कधी राजकुमारी बनून राहत होती त्याच घरात आता सगळं राज्य तिच्या वहिनीचं होतं. सुनीताचं ऐकून घेणारं कोणीही नव्हतं. म्हातारे आई वडील झाले होते म्हणून त्यांचीही मजबुरी होती. त्यांच्याही हातात आता काहीच नव्हतं. सुनीताने ते मांजर खाली ठेवलं. आपल्या मुलींना त्या मांजरीची काळजी घ्यायला लावली. सगळ्यांचं आवरल्यानंतर उरलेलं जेवण सुनीता त्या मांजरीला देऊ लागली. वहिनीच्या मुलांचं उरलेलं दूध सुनीता त्या मांजरीला देऊ लागली. त्यामुळे लवकरच ते मांजर ठीक झालं.
आपल्या 2 मुलींप्रमाणेच सुनीता त्या मांजरीची देखील आता काळजी घेत होती. एक दिवस सुनीता आपल्या आईवडिलांची सेवा करत असताना ते मांजर छतावर गेली आणि त्या मांजरीमागे सुनीताच्या भावाचे मूल देखील सगळ्यांची नजर चुकून गेले. मांजर इकडून तिकडून उड्या मारत होती. ते बघून त्या मुलाने देखील छतावरून उडी मारली. देवाच्या कृपेनं ते मूल तर वाचलं, परंतु घरामध्ये वहिनीनं खूप भांडण केलं. पूर्ण घरच डोक्यावर उचलून घेतलं. माझे मूल आज तुमच्या बहिणीमुळं मेलं असतं, ती नवऱ्याला म्हणू लागली. तुमच्या बहिणीनं घरात मांजर आणून ठेवलं, त्या मांजरामागे आपले मुलं घरभर फिरतात. आज छतावरून उडी टाकली. बरं झालं खाली गाद्यांची गाडी होती म्हणून आपला मुलगा वाचला. जर नसती तर आज माझं मूल मी गमावलं असतं. या घरात एकतर तुमची बहीणच राहील, नाहीतर मी राहील, असं म्हणत बायकोने रागानेच आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला. सुनीता सगळ्यांची माफी मागत होती, परंतु त्या वहिनीनं तिचं काही ऐकलं नाही. सुनीता मांजराला देखील घराबाहेर काढून द्यायला तयार नव्हती आणि म्हणूनच आज हे घडलं असा तिच्या भावाचाही तिच्यावर आरोप होता. आता तिचा भाऊ रागवतच तिला म्हणाला, हे बघ सुनीता, तू जरीही माझी मोठी बहीण असली तरीही आज पूर्ण घराचा कारभार माझ्याच हातात आहे. मी कुणाकुणाला सांभाळू तूच सांग. म्हातारे आई वडील बघू की माझी बायको मुलं बघू? त्यात तूही इथे येऊन बसली आहे, तेही आपल्या 2 तरुण मुलींना घेऊन. मी तुझ्या मुलींचे लग्न कसे करू? इतका पैसा कुठून आणू? तू जर इथे राहिलीस तर माझी बायको घर सोडून निघून जाईल. त्यामुळे तू आता आमच्या घरातून निघून जा. सुनीता रडत होती. एक वेळ असा होता की हाच भाऊ सुनीतासाठी काहीही करायला तयार होता. सुनीता रडली की त्याच्याही डोळ्यात पाणी येत असे. त्याने सुनीताचं लग्न इतक्या मोठ्या घरी लावून दिलं होतं. मग फक्त हे नवऱ्याच्या श्रीमंतीसाठीच होतं का? माझा नवरा श्रीमंत होता तर आमच्याकडे सगळे बळच बोलायला यायचे, आमच्या सगळे पुढे पुढे करायचे. परंतु आज आमच्याकडून पैसा गेला, नवरा गेला तर आम्हाला कोणीही विचारत नाही. हे असे कसे दिवस असतात म्हणत सुनीता रडू लागली. आई वडिलांना सुद्धा तिची खूप काळजी वाटत होती. ते देखील मुलीला समजून सांगायला लागले. तर मुलाने, तुम्हाला आपल्या मुलीची काळजी वाटत असेल तर तुम्ही देखील तिच्या सोबतच जा, हे घर सोडून, असे स्पष्टपणे सांगितले. आता मात्र सुनीता आपल्यामुळे आपल्या आईवडिलांचे हाल होऊ देणार नव्हती. तिने आईवडिलांना तुमची काळजी घ्या म्हणून सांगितले आणि आपल्या 2 मुलींसह आणि त्या एका मांजरासह ते घर सोडले. एक दिवस सुनीताने व तिच्या मुलीने बस स्टॉपवरच रात्र काढली. बरंच इकडे तिकडे फिरल्यानंतर सुनीताला एक झोपडी मिळाली, जिथे ती आपल्या मुलींना सुरक्षित ठेवू शकत होती. ते मांजर देखील सुनीता आणि त्या मुलींसोबतच होते. सुनीता आता लोकांच्या घरी मोलमजुरी करू लागली. लोकांच्या घरी भांडे धुणं, फरशी पुसणं, कुणाच्या घरी स्वयंपाक करणं, असे छोटे मोठे कामं करून ती आपलं घर चालवू लागली. कुणाच्या घरून आता तिला उरलेलं शिळं अन्नही भेटायचं, त्यावरही त्यांचे दिवस जायचे. एकेकाळी त्यांच्याकडे सगळं काही होतं, परंतु नवऱ्याचा आणि बापाचा हात डोक्यावरून गेला आणि सगळ्यांनी त्यांची साथ सोडली. सगळं काही नवऱ्यानं कमावून ठेवलं होतं, परंतु सासरच्या लोकांनी ते सगळं काही यांच्याकडून हिसकावून घेतलं. सुनीताचे असेच वाईट दिवस चालू होते. इकडे सुनीताच्या नवऱ्यानं त्याच्या एका मित्राला 1 लाख रुपये दिलेले होते. तेव्हा त्या मित्राचा कठीण काळ सुरू होता. सुनीताचा नवरा एक मोठा बिझनेसमॅन होता आणि त्याच्या मित्राला देखील एक बिझनेस सुरू करायचा होता. पण तो मित्र खूप गरीब होता, त्यामुळे त्याच्याकडे इतका पैसा तेव्हा नव्हता. म्हणून सुनीताच्या नवऱ्यानं त्याला उधारीवर पैसे देऊन त्याचा बिझनेस सुरू केला होता. त्याच्या घरच्यांची मदत केली होती आणि म्हणूनच आज सुनीताच्या नवऱ्याचा तो मित्र तर शहरातील एक मोठा बिझनेसमॅन बनला होता.
सर्वत्र आता त्याचं नाव होतं. परंतु तो मित्र सुनीताच्या नवऱ्याला अजूनही विसरलेला नव्हता. आज आपण जे काही आहे ते फक्त आणि फक्त आपल्या मित्रामुळेच आहे हे त्याला माहीत होतं. आपण आपल्या मित्राने दिलेले ते 1,00,000 रुपये त्याला देऊन टाकूयात म्हणून तो मित्र सुनीताच्या नवऱ्याच्या घरी गेला. तेव्हा त्याला समजलं की आपला मित्र आता या जगात राहिला नाही. त्याला खूप जास्त हळहळ वाटली. त्यानं वहिनी कुठे आहे असं विचारलं. आता सासरच्या लोकांकडून त्या मित्राला कळालं की तिला आम्ही तिच्या माहेरी काढून दिलं आहे. तिचा नवरा गेला, तिचं आता इथे काही नाही म्हणून. तर मित्राने सुनीताच्या माहेरचा पत्ता घेतला आणि दुसऱ्याच दिवशी तो मित्र माहेरी येऊन पोहोचला. घरात सुनीताची वहिनी बसली होती. या मित्राने सुनीता आणि तिच्या मुलींबद्दल त्या वहिनीला विचारलं. त्या वहिनीनं सुनीताला बडबड करायला सुरू केलं. नवरा गेला आणि आमच्यावर ओझं होऊन इथे बसली आहे. आम्ही काही तिच्या मुलींचे लग्न करायला पैसे कमवत आहोत का? आम्हाला आमचा संसार नाही का? म्हणून आम्ही तिला घराच्या बाहेर आता काढून दिले. आता मात्र या मित्राच्या डोळ्यात ते सगळं ऐकून पाणी आले. कुठे काढून दिले, कुठे राहते ते तरी सांगा. परंतु ती वहिनी काहीही सांगायला तयार नव्हती. ती म्हणाली की मला काहीच माहीत नाही. हा मित्र घराच्या बाहेर निघाला आणि विचार करू लागला की आता मी त्यांना कुठे शोधू. तोच त्याच्या पायाला एक मांजर येऊन बिलगली. त्या मांजरीच्या डोळ्यात पाणी होतं. त्या मित्राने त्या मांजरीला दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते मांजर त्या मित्राच्या पायाजवळच इकडे तिकडे फिरत होतं. कदाचित त्या मांजरीला आपल्याला काहीतरी सांगायचं असावं म्हणून ते असं करत आहे त्या मित्राला समजलं आणि त्यानं त्या मांजराच्या डोक्यावरून हळूवार हात फिरवला. मांजर लगेचच समोर चालू लागलं आणि हा मित्र देखील त्या मांजराच्या मागे मागे. मांजर बरोबरच सुनीताच्या झोपडीजवळ या मित्राला घेऊन गेली. सुनीता नेटकंच काम करून आपल्या कपाळाचा घाम पुसत होती. तोच तिनं आपल्या नवऱ्याच्या मित्राला समोर बघितलं. सुनीताच्या डोळ्यात पाणी होतं आणि आपल्या वहिनीला असे बघून त्या मित्राच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. मित्र सुनीताकडे गेला आणि म्हणाला, वहिनी, तुमची अशी अवस्था कशी झाली? मी तुमच्या सासरीही गेलो होतो. तिथे समजलं की तुम्ही घर सोडलं. तुमच्या माहेरीही मी आलो. तिथेही समजलं की तुम्हाला तिथून काढून दिलं. आपल्यासोबत झालेली सगळी कहाणी सुनीताने आता त्या मित्राला सांगितली. तुम्ही मला एखादा फोन का केला नाही? तो मित्र सुनीताला म्हणाला. तेव्हा सुनीता म्हणाली, मला वाटलं सख्खेच आपल्याला परक समजतात. रक्ताच्या नात्यानंच आपण ओझं वाटू लागतो. मग तुम्ही तर माझ्या नवऱ्याचा मित्र. तुमच्याकडून मी कशी काय अपेक्षा करू शकते? पण तुम्ही मला इथे शोधत का आलात? इथे कसे पोहोचलात? सुनीताने त्या मित्राला विचारलं. तेव्हा तो मित्र त्या मांजराकडे बघू लागला. सुनीताच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य आलं आणि मांजरही कदाचित हास्य करत असावं. तो मित्र पुढे म्हणाला, आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त माझ्या मित्रामुळेच आहे. त्याने मला तेव्हा 1,00,000 रुपये दिलेत म्हणून आज मी 1 कोटीचा मालक बनलो. आज माझ्याकडे सगळे काही आहे. त्यामुळे माझ्या मित्राचे पैसे परत देण्यासाठी मी आज इथे आलो. परंतु जे काही बघितलं मला खूप जास्त वाईट वाटलं. माझा मित्र गेला म्हणून काय झालं? तुमच्या नवऱ्याचा मित्र अजून जिवंत आहे. आजपासून तुम्ही मला तुमचा भाऊ माना आणि माझ्यासोबतच चला माझ्या घरी आणि माझ्या घरातच राहा. माझ्या घरात माझे आई वडील, माझी बायको, मुलं आहेत. तुम्ही देखील आजपासून तिथेच राहायचं. मी तुम्हाला अशा अवस्थेत तिथे राहू देणार नाही. सुनीताच्या डोळ्यात पाणी आलं होतं. परंतु मी तुमच्यासोबत कसे येऊ शकते? ती त्याला म्हणाली. एक बहीण भावाच्या घरी येण्यासाठी विचार करत नसते. परंतु सुनीताला त्या मित्राचा संसार उद्ध्वस्त करायचा नव्हता. तिच्यामुळे कोणामध्ये भांडण होताना तिला बघायचे नव्हते.
म्हणून तिनं खरं खरं त्या मित्राला सांगितलं, फक्त इतकंच ना, मी सगळं बरोबर करतो, कुणाचंही मन दुखणार नाही याची मी काळजी घेतो. म्हणत त्या मित्राने सुनीताच्या मुलींना व सुनीताला त्या मांजरासोबतच आपल्या घरी नेले. आपल्या घरासमोरील फार्म हाऊसमध्ये सुनीताला व तिच्या मुलींना आपल्या नजरेसमोर ठेवले. मुलींचे पुढचे शिक्षण सुद्धा त्या मित्रांनी परत सुरू केले. सुनीताला एक चांगला बिझनेस देखील टाकून दिला, जो ती घर बसल्या करू लागली. हे सगळं बघून त्या मांजराच्या डोळ्यात देखील पाणी होतं आणि सुनीताच्याही, कारण हे सगळं फक्त त्या मांजरामुळेच घडलं होतं. एक वेळ होती की त्या मांजराला सुनीताने राहायला घर दिलं होतं. मांजराच्या पायाला लागलेलं असल्यामुळे सुनीताने तिला आपल्या घरी घेऊन तिला खाऊ घालून दूध पाजून एक जीवनदान दिलं होतं आणि त्याचीच परतफेड म्हणून त्या मांजराने सुनीताला तिचा स्वाभिमान, आत्मविश्वास आणि एक चांगलं घर दिलं होतं. पाळीव प्राणी कधीही आपण त्यांच्यावर केलेले उपकार हे विसरत नसतात. आज सुनीताच्या मुली व सुनीता खूप खुश आहेत. सुनीताच्या नवऱ्याचा मित्र त्यांची सगळ्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुनीताच्या दोन्हीही मुलींचे लग्न त्याने मोठ्या धूमधडाक्यात लावून दिले आणि सुनीताला सुद्धा तो खूप आधार देतो, बहिणीप्रमाणे तिला जपतो. कारण सुनीताचा नवऱ्यामुळेच आज आपण इतके मोठे झालो आहोत. त्यामुळे त्या नवऱ्याचे उपकार तो मित्र विसरला नव्हता आणि म्हणूनच त्यानं त्याचे कर्तव्य पूर्ण केले होते. जिथे सगळ्या रक्ताच्या नात्यानं आपले पाय मागे घेतले, तिथे हा त्या नवऱ्याचा मित्र उभा राहिला. आमचा मुलगा गेला म्हणून त्याचा परिवार, बायको, मुलं त्या सासरच्या लोकांनी लगेचच घराच्या बाहेर काढून दिलेत. माहेरच्या लोकांनी देखील, आता ही एक विधवा स्त्री आहे, वरून तिला 2 तरुण मुली, त्याही मोठ्या, आपण यांचं ओझं किती दिवस उचलायचं. त्यातली त्यात भावाच्या घरात त्याची बायको आली की सगळं काही तिचंच एकटीचं राज्य. म्हणून तिथूनही सुनीताला अपमानित करून घराच्या बाहेर काढलं. म्हणजे या जगात कधीच कोणीच कुणाचं नसतं. रक्ताचे नातेसुद्धा कधीच कामं येत नसतात. पैसा आणि साथ देणारा साथीदार म्हणजेच नवरा सोबत असेल तर सगळेच तुमच्या पुढे पुढे करतात. परंतु तोच पैसा आणि आपला साथीदार आपण गमावला की सगळे मात्र आपला तिरस्कार करतात. परंतु तुम्ही कठीण काळात ज्यांची मदत केली आहे, तुम्ही एखादा चांगला मित्र बनवला आहे, कमवला आहे, मग तो रक्ताचा नसला तरीही तो तुमच्यासाठी जीवही देऊ शकतो, हे विसरता कामा नये. आज सुनीता फक्त आपल्या नवऱ्याच्या चांगलेपणामुळेच आपलं आयुष्य आज सुखात जगत आहे. नवरा गेला, परंतु मागे त्यानं जे काही लोकांची मदत केली होती त्याचमुळे आज सुनीताने परत आपलं आयुष्य जगायला सुरू केलं होतं. आणि ती आपल्या नवऱ्याच्या मित्राला सख्या भावापेक्षाही जास्त मानते. नवऱ्याच्या मित्राच्या आई वडिलांनी आणि त्याच्या बायकोने देखील कधीच आपल्या नवऱ्याला या गोष्टींबद्दल टोकलं नाही, समजूतदारपणा दाखवला आणि म्हणूनच आज सुनीता तिथे स्वाभिमानाने जगत आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, या कथेतून मला एकच संदेश आज सगळ्या पुरुषांना द्यायचा आहे, जे माझी स्टोरी आत्ता ऐकत आहेत. आपण आपल्या कुटुंबाला सुखात बघू इच्छितो. तुमच्या कुटुंबात मात्र तुमचे आई वडील, बहीण भाऊ, बायको आणि मुलं असतात, ज्यांच्यावर तुम्ही जीवपाड प्रेम करत असतात. परंतु तुम्ही गेल्यानंतर कुणाची नियत कधी बदलेल हे तर सांगू शकत नाही ना. आपण गेल्यानंतर आपल्या बायकोची, मुलांची हाल होऊ नये म्हणून तुम्ही जिवंत असतानाच त्यांच्यासाठी काहीतरी असे करून जा की तुम्ही गेल्यानंतरही तुमच्या मागे तुमच्या बायको मुलांची हाल होता कामा नये, ज्यामुळे तुमच्या बायकोला लोकांचे टोमणे ऐकायलाही लागणार नाही. इकडे तिकडे भटकून मोलमजुरी करून तुमच्या मुलांचे पोट तिला भरावे लागणार नाही. त्यांच्या भविष्यासाठी तुम्ही आजच काहीतरी करून ठेवा, म्हणजे पुढे जाऊन तुमच्या बायको मुलांचा फायदा कोणीही उचलू शकणार नाही. आंधळा विश्वास मित्रांनो कधीच कुणावर करायचा नसतो. काय माहीत
आज तुमच्यावर प्रेम करणारा तुमचा परिवारसुद्धा उद्या तुम्ही नसताना तुमच्या बायकोला आणि तुमच्या मुलांना तुमच्याच घराबाहेर काढेल. हे सगळं आमचंच आहे, यावर फक्त आमचाच हक्क आहे म्हणून त्यांना तुमच्याच पैशांपासून, तुम्हीच कमवलेल्या संपत्तीपासून दूर करेल. पूर्ण जगात जर तुम्ही कोणाची निस्वार्थपणे मदत केलेली असेल तर ती वाया जात नाही. त्याचं फळ नक्की कधी ना कधी तुम्हाला मिळतंच. मग तो पाळीव प्राणी जरी असेल तरीही तो त्याची परतफेड करायचं विसरत नसतो, जसे की आजच्या आपल्या कथेतील मांजर. चला तर मग ही कथा तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा. कॉमेंट करून मला नक्कीच सांगा तुम्हाला ही कथा आवडली किंवा नाही. या कथेतून मला जो संदेश द्यायचा होता तो तुम्हाला समजला का? आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन कथेत, ज्यामधून तुम्हाला काहीतरी संदेश नक्कीच मिळेल. धन्यवाद.